नमस्कार, मी पीएम पब्लिक स्कूलचा संयोजक हरिदास काकडे। आज मी लहान मुलाबाबत आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे की घरामध्ये लहान मूल कुठेतरी खेळत असतं आणि त्याची कुठलीही गोष्ट आपल्याला आवडत नसते। उदाहरणार्थ तो जर वाळूच्या गंजावर खेळायला गेला तर आपण त्याला विरोध करतो, तो जर एखाद्या शिडीवर चढायला तर आपण त्याला विरोध करतो, तो कुठल्या पाण्यासोबत खेळायला तर आपण त्याला विरोध करतो। म्हणजे त्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात, त्याला खेळण्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या सर्व गोष्टी आपण त्याला नाकारण्याचा प्रयत्न करतो। तसंच त्याला खाण्यापिण्याबाबत असेल, आपल्या घरी ते मूल रडतं म्हणून आपण त्याला काय करतो, दुकानातलं कुठलेही पुडे जे एक वर्ष जुने पडलेले असतात, त्याला किडेही खात नाहीत, ते आपण आपल्या मुलाला खायला देतो। अजून काही की तो कधी रडायला तर त्याला थोडंसं मारणं असेल, रागावणं असेल आणि त्या मुलाचं सर्व मानसिक संतुलन बिघडवणं असेल, तर हे जे घरातली त्याची जी सगळी जडणघडण होत असते, त्याची जी जीवनशैली असते, ही त्याच्या बौद्धिक विकासाला खूपच अडथळा ठरत असते। त्यामुळे पालकांनी किमान मुलांना 3 ते 6 वर्षापर्यंत चांगल्या अंगणवाडीमध्ये किंवा आमच्यासारख्या पीएम पब्लिक स्कूल कॉन्व्हेंटमध्ये टाकून त्याचा बौद्धिक शारीरिक पाया चांगल्या पद्धतीने घडवावा। याचा फायदा त्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी होतो। तो विद्यार्थी जर 2 वर्ष वयवर्ष 3 ते 6 याच्यामध्ये जर चांगल्या वातावरणात नाही राहिलं तर त्याच्या मनामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड तयार होतात आणि त्या न्यूनगंडामुळे तो पुढे त्याची जी शैक्षणिक प्रगती असते, ज्या पद्धतीने वेगाने करता येईल त्या पद्धतीने वेगानेही करू शकत नाही आणि त्याचं शैक्षणिक नुकसान तर होतच, पण त्याच्या मनावर त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम सुद्धा होतात। तर हे सर्व टाळण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये अधिक आनंददायी उत्साही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। त्याला जीवनामध्ये अत्यंत आवश्यक पडतील अशा कृतीचे वळण लावण्याचा प्रयत्न करतो। तो घरी मोबाईलशिवाय जेवत नाही, परंतु आमच्या शाळेत आला तर इतर मुलांसोबत बसून सहज चांगल्या पद्धतीने पोटभर जेवण करतो, वेळेवर जेवण करतो आणि मुलांसोबत चांगल्या पद्धतीने राहतो। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी राबवल्यामुळे त्या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास फायदा होतो। त्यामुळे पालकांनी केवळ फीच्या दृष्टीने विचार करण्याऐवजी किंवा आपल्याला हा खर्च परवडत नाही असा विचार करण्याऐवजी मुलांचं भावी आयुष्य उभं करण्यासाठी या 2-3 वर्षाचा किमान खर्च करावा। त्यातून त्या मुलांचं नक्कीच भवितव्य उभे राहील आणि त्याची हमी आम्ही देतो। धन्यवाद।